जो आपल्याला प्राप्त होतो त्याचं नाव प्रसाद. प्रसाद हा चविष्ट असतो पण पोटभर नसतो. काय म्हणलं? प्रसाद हा चविष्ट असतो पण पोटभर नसतो. आता बाकी पुढचं बोलत नाही कारण सध्या आचारसंहिता चालू आहे. विठ्ठल म्हणजे पहिला प्रकार आहे प्रसाद. दुसरा कालवा. चांगलं कर्म केलं तर प्रसाद, वाईट कर्म आपल्या हातून घडलं तर प्रसाद नाही कालवा. कुणा कुणाचा झाला कालवा? इंद्रा पडली बही चंद्र झाला काळा नारळ चुकला जाळा भजनाचा. वाईट कर्म घडलं तर त्यातून शेवटी गोंधळच आहे ना. म्हणून प्रसाद वेगळा, कालवा वेगळा आणि काला वेगळा. या काल्यामध्ये पुन्हा प्रकार पडतात. हरिनामाचा खिचडी काला, जीव शिव ऐक्याचा काला आणि महाराज दही भाताचा काला, असे 3 प्रकार पडतात. इथं मात्र 2 पदार्थांचा विषय. मी अनेकदा सांगत असतो, साधू संतांनी ही जी काल्याची परंपरा घातली, परंपरा सुरू केली, याच्या पाठीमागं खूप मोठा आधार आहे. कारण वारकरी संप्रदाय हा खूप पुरातन आणि प्राचीन संप्रदाय आहे. पहिला वारकरी जर कोण असेल तर पहिले वारकरी आमचे महाराज भगवान शिवशंकर. हे गजानन वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, गजानन वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी. आता इथं थोडा गोंधळ असा की उच्चारताना थोडं गॅप ठेवून उच्चारायचं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी आणि महादेव. आपल्याला संगती लागायसाठी किंवा स्वरात बसायसाठी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव हे ठीक आहे. पण एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी, वैष्णवातला शिरोमणी कोण? तर त्याचं उत्तर आहे महादेव. म्हणजे सगळ्यात आधीचा वारकरी कोण आहे? तर महादेव आमचा. आणि त्यांच्या खुशीत आमचं गाव आहे. काय नशीबवान आहे. पण त्याला पहिल्यापासून वैराग्यवान महात्मा असल्यामुळे त्याच्या आजूबाजूची जी सगळी गाव आहेत ना, ती कडकडीत वैराग्यातलीच आहेत.